हे काय व्हायला लागले? मीच आहे तो नवरदेव. सानिकाचं लगीन यांच्याशीच होणार. मला काहीतरी करायला लागणार. मी काय करू शकत नाहीये. हा तुझा दादा आणि ही तुझी वहिनी आहे ना, समाजात तुला जगू देणार नाही. आणि जाऊन कुठतरी मार. माझ्या नशिबाचे कसले खेळ सुरू आहेत. काय होतंय माझ्या आयुष्यात? पुढे अजून काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबी? एका चुकीची एवढी मोठी शिक्षा देतोयस का मला? कशासाठी फोन करतेस? अजून काय ऐकायचं बाकी राहिलं तुझं? इंद्रनील, तू खरंच एक शंड माणूस आहेस का? का वागतोयस असं? का खेळतोयस माझ्या भावनांशी? सानिका, तोंड सांभाळून बोला. पुन्हा माझ्याशी ह्या भाषेत बोलायची हिम्मत करू नकोस. मग तू कोणत्या भाषेत बोलू सांग ना. तुला माझी अवस्था दिसत नाहीये का रे? तुला माझी दया येत नाही का रे? सानिका शेलार, तुमची ही जी अवस्था झाली आहे ना, ती तुमच्याच भावामुळे झाली. त्यामुळे त्याला जाब विचारा, माझ्याशी भांडू नका. बर ते सगळं जाऊ दे इंद्रनील. मला आता भूतकाळातलं काहीच उकरून काढायचं नाही. मी तुझ्यासमोर हात जोडते, तुझ्या पाया पडते. मला फक्त तुला एवढंच सांगायचंय की प्लीज माझ्याशी लग्न कर. माझ्या बाळाला तुझं नाव दे, त्याचा बाप हो. हे बघ, एकदा का तुम्हाला तुझ्या घरात हक्काचं स्थान दिलंस ना, मग मी तुझे म्हणशील जसं सांगशील मी अगदी तसंच वागेन. अच्छा, हो इंद्रनील, मी तुझ्या घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील. घरातली सगळी धुनी भांडी झाडलोट सगळं करेन. मला आरामाचं आयुष्य नकोय रे. मला फक्त तू आणि माझं बाळ हवंय. प्लीज नकार नको देऊस. सानिका, आपल्या लग्नासाठी काय अट घातली आहे माहितीये ना, त्यामुळे किमान आत्ता तरी हे स्वप्न बघू नको तू. ठेवतोय मी. हॅलो इंद्रनील, प्लीज फोन कट करू नकोस. मला तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची. माझ्या आईनं त्या विक्रम घाडगे पाटलाचं स्थळ आणलं होतं. काय? तो विक्रम घाडगे पाटील म्हणजे तो विरोधी पक्षनेता? हो इंद्रनील, तोच. माझ्या आईनं माझं लग्न त्याच्याशी ठरवण्याचं घाट घातलंय. तो माझ्या पोटच्या बाळाचाही स्वीकार करायला तयार झाला. आई आता माझं लग्न कोणाशी लावून द्यायला तयार झाली आहे रे. इंद्रनील, त्या माणसाच्या गळ्यात पडण्यापेक्षा तू मला इथून सोडव. माझ्याशी लग्न कर. त्या माणसाशी लग्न करून आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा त्याच्यावर मी जीवापाड प्रेम केलंय. पण प्लीज त्या विक्रम घाडगे पाटलाच्या नरकात ढकलून देऊ नकोस. प्लीज इंद्रनील. हॅलो इंद्रनील, हॅलो. सानिका, हे काय झालंय तुझ्यासोबत? मला खूप वाईट वाटतंय, पण मी काहीच करू शकत नाहीये ग. काय झालं? आई असं कसं वागू शकतं ग? अगं तो घाडगे पाटील एवढा नीच माणूस आहे हे आईला माहित नाहीये का? अगं आपल्या कुटुंबाची वाट लावली आहे त्याने. एवढं सगळं माहित असून सुद्धा आईनं घाडगे पाटलाचं स्थळ आणलंय, ते मी सानिकासाठी. अगं ती सानिकाला नरकात ढकलायला निघाली ग. हे बघ, ऐक, तू आधी एकतर शांत. आणि मला कळतंय तुला सासूबाईंचा राग आलाय, आणि मला हेही मान्य की त्यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली. पण शुभू,
फक्त एकदा स्वतःला सासूबाईंच्या जागेवर ठेवून बघ. अरे आपली मुलगी लग्न आधीच गरोदर झाली म्हटल्यावर एखादी आई कशी रिॲक्ट करणार? आणि सासूबाई काही आपल्या जेनरेशनच्या नाही. त्यांच्यासाठी लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, हे खूप मॅटर करते रे. ऐक माझं, त्यांच्या रागवू नकोस. एकदा त्यांना समजून घे. आई अजून कुंडा टाका विसरली वाटतं. श्रावणी उचल तो फोन. नको, उगाच सासूबाईंना कळलं ना तर. श्रावणी आई झोपलीये गाढ. उचल तो फोन. हॅलो हॅलो श्रावणी. श्रावणी, मला माहिती आहे तू माझ्याशी बोलणार नाही असते. त्या दिवशी सुद्धा माझ्या समोरून निघून गेलीस. त्याचं कारण तुलाच माहिती का ते. पण तुला एक गोष्ट सांगायची आहे. विश्वंभर मामाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे ग. तू गेल्यापासून ना त्याला कुठल्या गोष्टी लक्षातच राहत नाही. जणू स्वतःची शुद्धच नाहीये त्याला. या घरातला आनंद गेल्यासारखंच झालंय अगं. आणि त्याला बऱ्याच गोष्टी लक्षात नाही राहत. तू त्याला भेटशील का? जमलं तर मी जे काही बोलले त्याचा विचार कर. शुभू तुझ्याबरोबर आहे त्याच्यामुळे मला तशी तुझी फिकीर नाही आहे. पण तू स्वतःची आणि त्याची काळजी घे. ओके, बाय. पापा